ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर आता इथे सगळेजण जज साहेबांच्या निर्णयाची वाट बघत असतात. तर आता जज म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या वात्सल्य आश्रम खून खटल्याला आज वेगळंच वळण मिळालेलं आहे. खुनाला साथ देणारी प्रिया मधुकर यांनी आज कोर्टात खरी साक्ष दिली. मिटवलेल्या सगळ्या पुराव्यांची माहिती दिली. मी साक्षी शिखरे हिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आतापर्यंत सादर झालेल्या पुराव्यावरून कोर्ट अशा निर्णयावर आला आहे की, तर आता अर्जुनला आठवतं कसं पहिल्या दिवशी सायली आलेली असते अर्जुनकडे आणि म्हटलेली असते, मी खूप आशेने आले तुमच्याकडे अर्जुन सर, प्लीज मधुभाऊंची केस घ्या प्लीज सर, असं म्हटलेली असते सायली. तर अर्जुन म्हटलेला असतो, मी तुमची केस एक्सेप्ट करून मधुकर पाटलांना इनोसेंट प्रूफ करेन, त्यांना जेलमधून सोडेन. तर आता साक्षीलाही आठवतं, मला जेलमध्ये परत नाही जायचंय, त्या बायकांना मला मारून टाकतील. तेच सांगतोय तुला, जेलचा विषय काढायचा नाही. शांत हो, तुला आयुष्यात परत जेलमध्ये कधी जायला नाही लागणार. तुझा बाप तुला जाऊ देणार नाही, हे तुझ्या बाबाचं वचन आहे, असं म्हटलेलं असतो ना. मैपत सगळं आठवतं आता साक्षीला. विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला नसून तर सगळे खूप खुश होतात हे ऐकून. सायली, कुसुम खूपच खुश होतात आणि रडायला लागतात दोघे. त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे असं म्हणतात. सगळे खूप खुश होतात. म्हणजे सायली, अर्जुन, मधुभाऊ आणि कुसुम आणि सायली एकमेकांना मिठी मारून रडतात खूप. तर आता दामिनी मात्र नाखुश होते हे ऐकून. पूर्णाची पण तोंडाला तर हात लावतात. तसेच मी साक्षी शिखरे यांनी विलासा खून केला यासाठी त्यांना हे कोर्ट जन्म ठेपेची शिक्षा सुनावत आहे असं म्हणतात जज. तर आता अर्जुन यस म्हणतो आणि नागराज, मैपत मात्र खूप नाखुश होतात आणि मधुभाऊ पण खूप खुश होतात आता हे ऐकून. आणि सायली तर मात्र खूपच जास्त खुश होते आणि मधुभाऊंच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतात आणि मीडियावाल्या सगळे लोक बघत असतात काय चाललंय हे म्हणून. खळबळ माजते सगळीकडे. तसंच प्रिया मधुकर यांनी गुन्ह्याची साथ दिल्याबद्दल पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे या सर्व गुन्ह्यासाठी तिला 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे असं म्हणतात आता जज. तर आता अजून खुश होतात सायली, कुसुम आणि अर्जुन वगैरे. आणि इथे सुमन मात्र रडायला लागते जोरजोरात आणि प्रिया पण रडायला लागते. तर बघा प्रेक्षक हो, कालच्या एपिसोडमध्ये प्रियाचं नेलपेंट हाताचं लाल होतं आणि आज पर्पल आहे. बघून खूप हसायला येते खरं तर असल्या गोष्टी सिरियलमध्ये. द कोर्ट इज ॲडजंड असं म्हणून जज साहेब आता निघून जातात तिथून आणि आता सगळेजण थांबतात. अर्जुनला मात्र फारच इमोशनल झालेलं दाखवलंय आता. दामिनी मात्र नाराज होते आणि निघून जाते तिथून. महिपत मात्र जोरजोरात रोडायला लागतो आणि रविराज मात्र पूर्ण शुद्धीतच नसतो आता. कुसुम आणि सायली आता मधुभाऊंकडे येतात आणि मिठी मारून खूप रडतात आता ते दोघं एकमेकांना आणि कुसुम पण खूप रडते. महिपत मात्र ओरडत असतो आता कोर्टामध्ये आणि साक्षी मात्र तशीच थांबलेली असते. कुसुम आता पाया पडते अर्जुनच्या. तर अर्जुन म्हणतो नको नको. अर्जुन आणि सायली आता पाया पडतात मधुभाऊंच्या. सुभेदारांची फॅमिली चला चला असं म्हणून मीडियावाले आता येतात सुभेदार फॅमिलीकडे. अन्नपूर्णा सुभेदार, तुमच्या नाचुन्नेला खूप मोठी शिक्षा झाली आहे, ह्याच्याबद्दल काय सांगायचंय तुम्हाला असं म्हणतात मीडियावाले. तन्वी सुभेदार यांनी खुनाचे पुरावे मिटवले हे तुम्हाला माहित होतं का असं म्हणते ती बाई एकटी मीडियावाली. सुभेदारांच्या नावाला प्रिया उर्फ तन्वीमुळे दाग लागलाय असं वाटतंय का तुम्हाला असं म्हणते आता मीडियावाली. तर प्रताप म्हणतो, आम्ही कोर्टाच्या या निर्णयाचा आदरच करतो. गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी अशा मताचे आम्ही आहोत. आज माझा मुलगा जिंकला आहे आणि सत्याचा विजय झाला याचा आम्हा सगळ्यांना आनंदच आहे असं म्हणत होता प्रताप. गेली 2 वर्ष तुम्ही तन्वीला पाठीमागे घालत होता का असं म्हणत होता मीडियावाले. अहो आम्ही कशाला पाठीशी घालू असं म्हणतात आता पूर्णाची. ती काय करत होती हे आम्हाला काहीच माहिती नाही. उलट माझ्या नातवानी आणि नातसुनेनं तिचं खरं रूप आमच्या समोर आणून दिलं असं म्हणते आता पूर्णाची. कारण ते दोघं न्यायासाठी लढत होते. तुमच्या नातसुनेचं घरात वागणं कसं होतं, ती गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलगी होती असं वाटत होतं का तुम्हाला असं म्हणते आता एक मीडियावाली. एक मिनिट असं म्हणत होता अर्जुन. नो क्वेश्चन्स प्लीज. आणि तन्वीबद्दल जे काही सांगायचं होतं ते मी सगळं ऑलरेडी कोर्टात सांगितलेलं आहे. मॉम डॅड पूर्णाजी लेट्स गो, इथून जाऊया आपण असं म्हणत होता अर्जुन. सर शेवटचा प्रश्न, तन्वी यांना शिक्षा झाल्यानंतर तुमचं शेवटचं बोलणं काय असं म्हणतात होता मीडियावाले अर्जुनला. तुमच्या भावाला याबद्दल काय वाटतंय सांगा सर असं म्हणून मीडियावाले पाठच लागतात आता सुभेदारांच्या.
तर बघा प्रेक्षक हो, गेली 2 वर्ष तन्वीला पाठीमागे सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण आजीनेच घातलेलं होतं आणि नंतर म्हणजे कल्पना आणि सगळ्यात जास्त बावळट रविराजने. तर ही लोकं खरंच तिला पाठीमागे घालत होते. ही केस खरं तर तेव्हाच सॉल्व्ह झाली असती 1 महिन्यात. पण नाही, तन्वी आहे म्हणून किती त्रास दिला या लोकांनी आणि तिचं लग्न तर अर्जुनबरोबर लावायला किती वेळा निघाली होती पूर्ण आजी. खरं तर ही पूर्ण आजी आता म्हणाले, की खरं चेहरा नागसूनेने समोर आणलं. तर पूर्ण आजीने तर सायलीला नाचून म्हणून एक्सेप्ट पण केलं नव्हतं खरं तर. आणि ह्या जबाबदार आहेत. खरं तर ना जेलामध्ये प्रियाबरोबर रविराज, कल्पना, प्रताप, अश्विन, अस्मिता आणि पूर्णाजीला पण घालायला पाहिजे 2-2 महिन्यासाठी. कारण ह्या लोकांनीच त्या तन्वीला एवढी पॉवर दिली होती. आणि इतके दिवस ती काहीही करत होती आणि मनमानी करत होती आणि प्रतिमाला मॅड करण्याचा प्रयत्न करत होती ते तर वेगळंच. ॲडव्होकेट किल्लेदार येत आहेत. त्यांना प्रश्न विचारूया चला असं म्हणतात आता मीडियावाले. सर, ॲडव्होकेट किल्लेदार, तुम्ही इतके मोठे वकील असून सुद्धा तुमच्या मुलींनी इतक्या मोठ्या गुन्हेगाराला साथ कशी दिली असं म्हणतात आता मीडियावाले किल्लेदारला म्हणजे रविराजला. तन्वीचा गुन्हा माहीत असून सुद्धा तुम्ही तिचं वकीलपत्र स्वीकारलं. सर शेवटचा प्रश्न असं म्हणतात मीडियावाले. आणि रविराजला मात्र त्रास होत असतो हे सगळं ऐकून. बरोबर करतायत मीडियावाले पण. कारण रविराज हा बावळट खूपच त्रास देत होता सगळ्यांना त्या प्रियामुळे. साधं DNA पण खरं आहे की नाही कन्फर्म करून पाहिलं नाही आहे रविराजने. मुलगी म्हणून सतत आंधळा विश्वास ठेवून तिला सपोर्ट करत आलाय. कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाले असते ना प्रियाचे त्याच वेळी तर कळलं असतं तीच खुनी आहे म्हणून. पण त्यांनी घेऊ नाही दिले. तुम्ही आता बघितलं प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांचे वडील काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना प्रचंड धक्का बसलेला आहे. आज वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये साक्षी शिखरे यांना खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे. त्याचबरोबर प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांना पुरावे मिटवण्यासाठी 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे असं म्हणतात मीडियावाले. आणि आता ही न्यूज सगळी बघत असतो अश्विन आपल्या मोबाईलवरती आणि त्याला धक्का बसतोय सगळं बघून. काय असं म्हणतो आता अश्विन. अरे पण हे असं असं कसं होईल असं म्हणतो आता अश्विन. नाही हे शक्य नाही आहे असं म्हणतो आता अश्विन. तिला का शिक्षा. मला मला तन्वीजवळ आता हसायला हवं. ती बिचारी खूप घाबरली असेल असं म्हणतो आता बावळट अश्विन. प्रतिमा आता पण घरी एकटी आहे. मी तिला सोडून नाही जाऊ शकत असं म्हणतो आता अश्विन. खरंच खूप बावळटपणा दाखवलाय खरंच प्रेक्षक हो. हा अश्विन खरंच खूप बावळट आहे. तर आता दामिनी मात्र निघत असते. तर तेवढ्यातच मीडियावाले येतात आणि म्हणतात, दामिनी मॅडम, आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला मात दिली आहे. ह्या क्षणी तुमची काय भावना आहे असं म्हणतात आता मीडियावाले दामिनीला. दामिनी मॅडम, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाही केस हारला आहात. ह्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे असं म्हणतात ते. चुकीच्या माणसाला साथ दिली तर निकाल असाच लागतो असं म्हणतो आता अर्जुन. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आय रिअली होप यानंतर तुम्ही कधीच मैपत आणि साक्षी सारख्या क्रिमिनल्सच्या केसेस घेणार नाहीत असं म्हणतो आता अर्जुन. खरंच ही तुमची पहिली आणि शेवटची हरलेली केस ठरेल हे सांगायला आलात तुम्ही इथं असं म्हणते आता दामिनी. अजिबात नाही, उलट तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय असं म्हणतो आता अर्जुन. थँक्यू सो मच. 30 दिवसाची डेडलाईन दिली नसती तर रिटायर्ड इन्स्पेक्टर सरांजमे कधीच खरं बोलला नसता असं म्हणतो अर्जुन. त्याला वाटत होतं की इतक्या कमी दिवसात मी काहीही करू शकत नाही आणि ह्या माझातच तो सगळं खरं बोलून बसला असं म्हणत होता अर्जुन. ह्या 30 दिवसाची डेडलाईन जर नसती तर सरांचा मी मागच्या 2 वर्षासारखं गप्पच राहिला असता असं म्हणत होता अर्जुन. आणि खरे पुरावे कधीच माझ्यापर्यंत पोचले नसते असं म्हणतो अर्जुन. सो ॲडव्होकेट दामिनी देशमुख, थँक्यू असं म्हणतो अर्जुन. तर सायली म्हणते, तुम्ही सगळे मगाशी यांना विचारत होता ना हरल्यावर ह्यांना कसं वाटतंय ते असं म्हणते आता सायली. कदाचित यांना आता कळलं असेल. खोटेपणा करून कदाचित विजय लवकर मिळत असेलही पण तो फार काळ टिकत नाही असं म्हणते आता सायली दामिनीला. खोटेपणाचं आयुष्य खूप छोटं असतं. झालं तुझं बोलून असं म्हणते आता दामिनी. तुझा काही संबंध नाहीये. कोण आहेस तू हे सगळं बोलणारे असं म्हणते आता दामिनी. एक सामान्य नागरिक असं म्हणते आता सायली. जिचा आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला हे चांगलंच माहिती आहे तुमच्यासारखी एखाद दुसरी व्यक्ती येऊन आपली न्याय व्यवस्था खिळखिळी नाही करू शकत. ॲडव्होकेट देशमुख शेवटचा एक सल्ला देतो. कधीतरी एखाद्या गरीब निरापराध माणसाची केस लढून बघ. गुन्हेगाराला शिक्षा होईल असं वागा. कधी पैशांसाठी नाही, न्याय मिळवून देण्यासाठी लढा. आणि जेव्हा ती केस तुम्ही जिंकाल ना तेव्हाच समाधान ते वेगळंच असेल असं म्हणतो अर्जुन. मी निघतो आता असं म्हणतो अर्जुन. आणि मग दामिनी मात्र निघून जाते तिथून. तर आता अर्जुन आणि सायली पण बाहेर जातात. आता साक्षी आणि प्रियाला पोलीस लोक बाहेर आणतात.
तर बाहेर कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता मात्र थांबलेले असतात आणि पाठीमागून सायली आणि अर्जुन पण बघत असतात त्यांना. तर आता इथे प्रिया, सोडा मला, सोडा मला, पूर्णाजी, पूर्णाजी असं म्हणत असते आता प्रिया. अर्जुनसाठी खरंच खूप मनापासून स्वयंपाक करायचा आहे असं म्हटलेले असते ना तन्वी. हे सगळं आता आठवत असतं पूर्णाजीला, काय काय केलेले असते तन्वी ते. मग झालं तर हीच तुझी इच्छा, चव म्हणून तुझ्या स्वयंपाकात उतरेल. खरंच मी तन्वीला ओळखण्यात खरंच चूक केली ग. म्हणजे तिच्या डोळ्यात अगदी अर्जुनबद्दलचं प्रेम आपल्याला कळत होतं, तरी आपण त्या मुलीच्या खोटेपणाला भुललो आणि वावत गेलो असं म्हणते आता कल्पना. आता ते सगळं संपलंय. आता आपलं घर चुकीच्या व्यक्तीच्या हातात नाही, ह्याचा आनंद मानूया असं म्हटलेले असतात ना पूर्णाजी. हा वारसा आम्ही माझ्या मोठ्या नातसुनेला द्यायचं होतं, पण मोठ्या नातवाने आणि नातसुनेने विश्वासघातच केला. आता या दागिन्यांवर माझी धाकट्या नातसुनेचा हक्क राहील. हा तन्वीच्या लग्नानंतरचा पहिला दागिना असेल. असं सगळं आठवणी येत असतात आता पूर्णाजीला. पूर्णाजी असं म्हणत असते आता प्रिया. तर चिडून बघत असते आता प्रियाकडे पूर्णाजी. पूर्णाजी मी चुकले नाही असं म्हणत असते आता प्रिया. मात्र इथे कल्पना रडत असते आणि पूर्णाची पण. तर आता इथे पूर्णाची जोरात मारते कानाखाली प्रियाच्या. तर आता इथे मैपत दामिनीच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो, वा, आम्ही तुमची कोर्टात वाट बघतोय आणि हे सामरूप इथं वाळूत तोंड लपून बसलंय. त्यापेक्षा एका डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना. तोंड सांभाळून बोला असं म्हणते आता दामिनी त्याला. तोंड सांभाळून बोला. आतापर्यंत तोंड सांभाळूनच बोलत आलेलो आहे देशमुखबाई. भरोशात ठेवला माझ्या लेकीला सोडवाल म्हणून. दोंडावर पडलात, तोंडावर. नाकाचा पहार भोगाच आला असं म्हणतो आता माईपत. कळलं ना. आता काय वरच्या कोर्टात अपील करायचं आहे ते लवकरात लवकर करा असं म्हणतो माईपत. 8 दिवसाच्या आत मला माझी लेक घरी हवी आहे असं म्हणतो आता माईपत. खिशे अजून किती गरम करायचे आहेत तेवढं सांगा असं म्हणतो माईपत. तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या खोटेपणामुळे आयुष्यात पहिल्यांदा केस हरली आहे मी असं म्हणते दामिनी. करोड रुपये दिलेस ना तरी ते डाग नाही पुसले जाणार. निघायचं आणि परत तोंड नाही दाखवायचं. चल, गेट आउट असं म्हणते आता दामिनी मैपतला. तर मैपत आता सुरा घेतो आणि दामिनीच्या गळ्यावर ठेवतो. आवाज खाली ठेवायचा देशमुखबाई असं म्हणतो आता मैपत. आवाज खाली ठेवायचा, नाहीतर हा आवाज कायमचा बंद करायला टाइम नाही लागणार असं म्हणत होता मैपत. आणि धमकी देतो आता तो दामिनीला सुरा ठेवून तिच्या मानेवर. प्रिया म्हणते कल्पनाला, आई 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 मी खून नाही केला. तर आता कल्पना पण थोबाडीत मारते आता प्रियाच्या. आणि सगळेजण बघत असतात. सायली, अर्जुन, नागराज, रविराज, प्रताप सगळेजण बघत असतात हे सगळं. आता माझ्या नवीन सुनेचा प्रवेश होणार आहे. तुम्ही खूप मोठी चूक केली अश्विन भाऊजी असं म्हटलेले असते ना सायली. तर हे सांगणारे तू कोण आहेस का असं म्हटलेले असते कल्पना सायलीला. तुला काय चूक काय बरोबर ह्यातला फरक तरी कळतो का असं म्हटलेले असते कल्पना. तुम्ही आडवे आलात ना म्हणून माझी सून दारातच खोळंबली आहे असं म्हटलेले असते कल्पना. जेव्हा अश्विन आणि प्रियाचं लग्न झालेलं असतं ते आलेले असतात ना तेव्हा काय काय केलेले असते कल्पना ते तिला आठवतं आता. पुरे झाला आता. मला तिचा मानाने गृहप्रवेश करायचा आहे असं म्हटलेले असते कल्पना. तुम्ही सगळे तन्वीच्या ट्रॅपमध्ये फसलात, पण मीठ फसणार नाही असं म्हणतो अर्जुन. मी तुम्हा सगळ्यांना दाखवून देईन कोण खरं आहे आणि कोण खोटं. तर आता सगळं आठवतं कल्पनाला हे सगळं झालेला प्रकार. खरं तर खूप त्रास दिलेला असतो कल्पनाने पूर्णाजीने अर्जुन आणि सायलीला. इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही असं म्हणते आता पूर्णाजी सायलीला. घेऊन जा हिला असं म्हणते आता पूर्णाजी. तुझी जागा आमच्या घरात नाहीच आहे तन्वी. तुझी जागा तुरुंगातच आहे असं म्हणते कल्पना. आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचा तू हे फळ दिलंस असं म्हणते कल्पना. नाही नाही आई असं म्हणत असते प्रिया. एक क्षण सुद्धा तू आता माझ्यासमोर राहू नकोस असं म्हणते आता कल्पना प्रियाला. तोंड का बघतेस आमचं असं म्हणते आता अस्मिता. तुझे मगरीचे अश्रू उपूस आता असं म्हणते अस्मिता. आता तुझी जागा जिथे आहे ना तिथे जाऊन राहा, जेलमध्ये असं म्हणते अस्मिता. तर आता प्रियाला घेऊन जातात पोलीस. तर आता सायली म्हणते 1 मिनिट. तर आता सायली साक्षीकडे जाते. तुझं तर तोंड बघायची पण इच्छा नाही आहे माझी साक्षी. माझा तुझ्याशी आधी संबंध नव्हता, ह्यानंतरही नसेल. पण आनंदाची गोष्ट हीच आहे की तू केलेल्या खुनाची शिक्षा माझ्या वडिलांना नाही मिळाली असं म्हणते सायली. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता सायली जोरात कानाखाली मारते आता प्रियाच्या आणि म्हणते करावे तसे भरावे. आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया असं म्हणते आता सायली. आणि आता तुला ना सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार असं म्हणते सायली. हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे असं म्हणते आता सायली प्रियाला. तर आता इथे
डायनिंग टेबलवरती कोणीच काय खात नसतं आणि सायली मात्र सगळ्यांना म्हणत असते, प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप होतोय माहिती आहे मला. तिच्यामुळे किती त्रास होत असला ना तरी अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही, हीच आपल्या घराची शिकवण आहे ना, असं म्हणते आता सायली. आणि वर थांबून अर्जुन मात्र हे सगळं बघत असतो आणि सायली मात्र घास भरवत असते आता पूर्ण आजीला. आणि सगळं बघून अर्जुन वरती खुश होत असतो. तर आजचा रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.